आपण सर्व विद्यार्थी गेल्या वर्षी सुद्धा अशा कार्यक्रमाला मला बोलावलं होतं आणि या वर्षी सुद्धा मला येण्याचा योग आला, साहेबांमुळे योग आला. मला आनंद याचा वाटला की हा कार्यक्रम एका मंदिरामध्ये, बसायला चांगली व्यवस्था आहे आणि अतिशय सुगंधामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. उदबत्त्याचा सुगंध चालू आहे आणि आताच मिरच्याचा ठसका पण उठला. अतिशय चांगल्या गावामध्ये आपण आलेलो आहोत. यापूर्वी मी या गावामध्ये आमच्या कॉलेजचा एक कार्यक्रम होता, त्यावेळेस मी त्या शाळेत आलो होतो. आता जिथं तुम्ही आहात शाळेत तिथं आलो होतो. ग्रामीण भाग म्हटल्यानंतर अतिशय चांगलं वातावरण असतं, स्वच्छ वातावरण असतं. अपवाद वगळता आत्तासारखं काहीतरी होतं, पण ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगलं वातावरण असतं. मी त्या शाळेमध्ये गेलो होतो. मला एक चांगला अनुभव आला की एक वेगळाच खेळ मुलं खेळताना दिसली. म्हटलं हा कसला खेळ आहे. मी एकाला विचारलं, त्या मुलांना हे कबड्डी बघितलंय, खो खो बघितलंय, हे कॉक काय आहे. सर म्हटले आम्ही कोंबडी खेळतो. ओके म्हटलं. सगळे कोंबडी खेळत होते आणि एक पोरग मात्र तिथं व्हरांड्यात गप बसलं होतं. मी त्याला विचारलं, तुला नाही काय खेळायचं कोंबडी. मला म्हटलं सर मी अंडी घालायला लागलो. म्हणजे तात्पर्य इतकं भन्नाट वातावरण असतं की आपण कल्पना करू शकत नाही. आणि मुलांनो, आता हे जे 7 दिवस तुम्ही इथं राहणार आहे, या 7 दिवसामध्ये तुम्हाला पहिल्या दिवसाचाच अनुभव असा आहे, तर अजून तुम्हाला 7 दिवस कसे बघायला मिळतील काही कल्पना करू शकत नाही. कसं आहे की माणसाबद्दल एकच ठामपणे सांगता येतं की माणसाबद्दल ठामपणे काहीच सांगता येत नाही. तसं या पुढच्या 7 दिवसामध्ये अजून काय होईल काय सांगता येत नाही. पण एक चांगली संधी तुम्हाला मिळाली आहे या गावामध्ये येऊन श्रमदान करण्याची. या 7 दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल तुमचा टोटली विचार बदलेल. तुम्ही आजपर्यंत कसे होता, काय अनुभवत होता आणि 7 दिवस इथं राहिल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येईल हे तुम्हाला नंतर कळेल. विचार बदलला की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की व्यक्तिमत्व बदलतं, व्यक्तिमत्व बदललं की मग भवितव्य बदलतं. म्हणून स्वभाव आणि विचार बदलणं फार गरजेचं असतं आणि तुमचा विचार इथं बदलला. आणि माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्हाला हे जे मार्गदर्शक प्राध्यापक आहेत यांच्यावर पूर्णतः विश्वास ठेवून तुम्ही इथलं काम करा. कारण हे प्राध्यापक, हे तुमचे शिक्षक जे आहेत हे तुम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन इथं करणार आहे. मी कायम म्हणतो कि उसके सामने हमेशा सिर झुकाओ जिसने तुम्हें सिर उठाना सिखाया. हीच माणसं तुम्हाला उंचीवर नेणार आहे. आणि शिक्षकावर विश्वास का ठेवावा, तर आम्ही शिक्षण महाविद्यालयाचेच प्राध्यापक आहे, आम्ही शिक्षकच घडवतो. आम्ही कायम असं सांगतो की एक उद्योगपती एक बिडी घडवतो, पण आमचा एक शिक्षक अख्खी पिढी घडवतो. म्हणून शिक्षक आणि आम्ही जे काही घडलोय ना आजपर्यंत, आम्ही आमच्या शिक्षकांमुळे घडलोय. आम्हाला आमच्या शिक्षकांनी घडवले म्हणून आम्ही घडलो.
ह्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये माझा नंबर लागला नव्हता. मी सरांच्या पाठीमागे लागलो, सर मला पण यायचं आहे, माझा नंबर यात घाला. सरांनी मला एक्स्ट्रा म्हणून यात प्रवेश दिला होता आणि मी या राष्ट्रीय सेवा योजनेचा 10 दिवस, आमच्या वेळेस 10 दिवस होतं, 10 दिवस आम्ही अनुभव घेतला. तर शिक्षक का महत्वाचा आहे? तर देर आर 2 क्रिएटर्स इन द वर्ल्ड, वन इज गॉड अँड सेकंड इज टीचर. मदर गिव्स बर्थ बट टीचर गिव्स बर्थ असं म्हटलं. आई फक्त बाळाला जन्म देते, पण त्या बाळाला जगायला लायक कसं बनवायचं हे शिक्षक घडवतात. म्हणून शिक्षक महत्वाचा आहे. आणि आणखीन एक सांगतो, सगळं शिक्षकाकडून शिकायला मिळतं असं पण नाही. खेडेगावची माणसं सुद्धा खूप शिकवतात. एक खेडेगावचं जोडपं असंच एका शहराच्या ठिकाणी गेले. शहराची माणसं खूप चॅप्टर असतात, पण गावाकडची माणसं सुद्धा काही कमी हुशार नसतात, ती त्यांना सुद्धा पुरून उरतात. गावाकडचं जोडपं असंच एकदा शहरात गेलं, रात्री एसटी लवकर मिळाली नाही म्हणून त्यांचा मुक्काम शहरातच पडला. मग आता राहायचं कुठं? तर शेजारी एक लॉज होतं, लॉजमध्ये गेले आणि नवरा बायको राहिले. जेवण वगैरे केलं, बांधून आणलेलं, तिथंच झोपले. सकाळी उठले तर मॅनेजरनं सांगितलं की तुमचे राहायचे 300 रुपये हे तुम्ही देताय हे ठीक आहे, पण एक्स्ट्रा 100 रुपये चहाचे, एक्स्ट्रा 100 रुपये जेवणाचे, असे मिळून 500 रुपये द्या. तो म्हणाला आम्ही तुमचा चहा घेतला नाही, मग 100 कशाचे? तर तो म्हणाला तुम्ही भले नसाल घेतला, आमचा चहा तयार होता, तुम्ही प्यायला हवा होता, तुम्ही पिला नाही म्हणून हे 100 एक्स्ट्रा. बरं ठीक आहे म्हटले, हे काय 100 जेवणाचे? आम्ही जेवण तर घरून आणलं होतं. ते म्हटले तुम्ही भले घरून आणलं असेल जेवण, आमचं जेवण तयार होतं, तुम्ही घेतलं नाही, त्याला आम्ही कसे कारणीभूत आहे? तुम्ही घेतलं असतं तर ठीकच होतं, तुम्ही घेतलं नाही त्याला आम्ही काहीच करू शकत नाही, म्हणून त्याचे 100. बरं ठीक आहे म्हटले, हे घ्या 100. तर 500 रुपये दिले. 500 रुपये दिल्यानंतर त्या गाववाल्यानं पुन्हा ते 500 जसे तर तसे हिसकावून माघारी घेतले. आणि ते बंद केलं तरच बरं होईल. तो म्हणाला हे 500 कशाचे? तर तो खेडूत म्हणाला हे तुम्ही माझ्या बायको बरोबर बोलल्याचे. म्हणाला मी तर तुमच्या बायको बरोबर बोललोच नाही, तुम्ही भले नसाल बोलला, ती तयार होती ना बोलायला. जसा तुमचा चहा तयार होता तसा आमची बायको पण बोलायला तयार होती, म्हणून हे सगळे 500. तात्पर्य काय आहे की ठगास माटक भेटतो, शेरास सव्वाशेर भेटतो. आणि मुलांनो, मला तुम्हाला सांगायचं काय की तुम्ही तुमच्या मार्गदर्शक प्राध्यापकांवर पूर्ण विश्वास ठेवा, ते तुम्हाला व्यवस्थित गाईडलाईन देतील. शिक्षक का महत्वाचा माहिती का? शिक्षक हा असा गुरु आहे की तो तुम्हाला ठरवलं तर हिरा सुद्धा बनवतो, आणि तो जर त्यानं जर ठरवलं तर तुम्हाला दगड सुद्धा बनवू शकतो. म्हणून तो शिक्षक फार महत्वाचा आहे. शिक्षक कुणाला दगड बनवत नाही, शिक्षक हिराच बनवतात. झिरो असेल तर हिरो बनवला जातो, हे शिक्षकाच्या हातात आहे. ह्याचं कसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. काय झालं, एकदा 3 माणसं एकदमच मेली आणि ती वरती गेली. त्यात एक सरदारजी होता आणि एक सुनील नावाचा माणूस होता आणि एक अनिल नावाचा माणूस होता आणि सरदारजी एक होता. तिघही वरती गेली. वरती गेल्यानंतर ब्रह्मदेव बसलेच होते. ते म्हणाले सुनील तू स्वर्गात जा, अनिल तू पण स्वर्गात जा, सरदारजी तुम्ही मात्र नरकात जा. सरदारजी म्हणाला आम्ही तिघं शेजारी राहिलोय, यांनी जेवढी पुण्य केलेत तेवढीच मी पण पुण्य केलेत, यानं जेवढी पापं केलेत तेवढीच मी पापं केली, याला स्वर्गात याला स्वर्गात मला नरकात का? ब्रह्मदेव म्हणाले हे ठरवणारा मी आहे, मी सांगेल त्यानं स्वर्गात जायचं, मी सांगेल त्यानं नरकात जायचं. सरदारजी म्हणाला मी असं मानणार नाही. म्हणाला हवं तर माझी टेस्ट घ्या म्हटला, टेस्ट घेऊन झाल्यावर मग मला नरकात पाठवा म्हटला, पण टेस्ट तर घ्या. ब्रह्मदेव म्हणाले कसली टेस्ट घेऊ म्हटली, विषय सांग म्हटले कुठली टेस्ट घेऊ. सरदारजी म्हणाले घ्या इंग्रजीची टेस्ट, मी इंग्रजीत पास होतो की नाही बघा. ठीक आहे म्हटले. पहिला इंग्रजीची तोंडी टेस्ट. सुनील सांग म्हटला तो स्पेलिंग सांग, कॅट
सुनील म्हणाला CAT कॅट, बरोबर आहे म्हणाला, जा स्वर्गात. अनिल तू सांग म्हणाला स्पेलिंग. बॅट तो म्हणाला BAT बॅट, जा म्हणाला स्वर्गात, बरोबर आहे. सरदारजी आता तुझा नंबर, तू सांग म्हणाला स्पेलिंग. युगोस्लाविया. म्हणाला त्याला कॅट, ह्याला बॅट आणि मला युगोस्लाविया, मला दॅट तरी सांगा. तू सांगितलं होतंस की नाही परीक्षा घ्यायला, तू नापास झाला की नाही, जा नरकात जा. नाही म्हणाला. इंग्रजीत तुम्ही म्हटला पार्सलिटी करताय, मग इतिहासाची टेस्ट घ्या. ठीक आहे म्हणा, इतिहासाची टेस्ट. सुनील तू सांग, अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला कुणी केला? तो म्हणाला जपाननं, बरोबर आहे, जा स्वर्गात. सुनील अनिल ह्या दोघांचे प्रश्न आहेत. सुनीलनं उत्तर बरोबर दिलं. अनिल तुम्ही सांगा, त्या अमेरिकेच्या पर्ल हार्बरच्या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे एकूण किती सैनिक मारले गेले? अनिल म्हणाला 3000, बरोबर आहे, स्वर्गात जावा म्हणाला. आता सरदारजी तुमची पाळी. ते 3000 सैनिक होते की नाही, त्याची ओळीनं नावं सांगा. अरे म्हटलं याला सोपा, याला सोपा, मलाच अवघड का? नाही म्हटला, तुम्ही म्हटलं तोंडी परीक्षेत पार्सलिटी करताय, ओरल टेस्ट घ्या म्हटला. चलो ओरल टेस्ट. सुनील घ्या म्हटले कागद आणि पेन. ही ओरल टेस्ट झाली. आता लेखी टेस्ट. कागद पेन दिला. सुनील तू लिही म्हणाला. कबूतर आ आ आ. त्याने लिहिलं कबूतर लाखाना आ आ आ. जा म्हटला स्वर्गात, बरोबर आहे. अनिल तू लिही म्हणाला. कबूतर जा जा जा. त्याने लिहिलं ज लाखाना जा जा जा. आता सरदारजी तुझी बारी म्हणाला. तू लिही म्हणाला. कबूतर. म्हणजे शिक्षकानं ठरवलं तर कुणाला पास करायचं, कुणाला नापास करायचं हे शिक्षकाच्या हातात असते. शिक्षक काहीही करू शकतात. म्हणून तुम्ही अतिशय शिक्षकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि शिक्षक तुमचा निश्चित कल्याण करतील. आणि एक लक्षात ठेवा कि तुम्ही आता इथं श्रमदान करणार. आलस्य में जिए, अमृत भी पिए, तो खून भी पसीना होता है, लेकिन खूब मेहनत करे, पसीना बहाए तो कंकड़ भी नगीना होता है. तुम्ही जर खूप श्रम केलं, चांगल्या पद्धतीने श्रम केलं, तर निश्चित त्या श्रमाला एक चकाकी येणार आहे. म्हणून तुम्ही इथं अतिशय चांगल्या पद्धतीने या गावामध्ये, मी शाळा सुद्धा बघितली येताना, शाळा खूप सुंदर आहे. तुमची तिथं राहण्याची सोय केलेली आहे. आता तुमच्या आई वडिलांना सुद्धा काळजी लागेल, माझं बाळ तिथं आता 7 दिवस राहणार आहे. मला वाटतं यातले काही विद्यार्थी असे सुद्धा असतील की ज्यांनी कधीच घर सोडलेलं नाही आणि 7 दिवस बाहेर राहणार असतील. असं बरेच जण असतील सुद्धा. पण काहीही काळजी करू नका. तुमच्या मदतीला साखरे सर आहे, नगरे सर आहे, हे तुमच्या मदतीला आहेत. ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील आणि तुमचा इथला जो काळ आहे अतिशय आनंदाचा असा काळ जाईल. या गावामध्ये ज्या काही सरपंच आहेत, आपल्या उपसरपंच आहेत इथं आहेत, त्या सुद्धा तुमच्याकडे जातीने लक्ष देतील. तुम्हाला काय हवं काय नाही, महाविद्यालय तर ते बघेलच, पण ते सुद्धा लक्ष देतील. आम्ही ज्यावेळेस आमचा हा असा कॅम्प शेलेवाडीमध्ये घेतला होता, त्यावेळेस तिथल्या सरपंचांनी खुश होऊन शेवटच्या दिवशी सगळ्यांना एक बोकड कापलं होतं. तो आमच्यासाठी फार आनंदाचा क्षण होता. आमचं सांगतोय तुम्हाला. तर या गावातली माणसं सुद्धा तुमचं काम बघून अतिशय खुश होतील. असं तुम्ही काम करा आणि त्यांच्या कौतुकास पात्र राहा. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही हा जो 7 दिवसांचा कालावधी आहे, तो 7 दिवसाचा कालावधी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं घालवावा. त्यासाठी माझ्यातर्फे तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप चांगलं काम करा. आपल्या महाविद्यालयाचं नाव या गावामध्ये करा. माननीय देशमुख साहेबांचं हे गाव आहे, त्यांना सुद्धा खूप आनंद आहे की या गावामध्ये हा कॅम्प आलेला आहे. तर त्यांना सुद्धा आनंद वाटेल अशा पद्धतीने तुम्ही काम करा आणि पुन्हा महाविद्यालयाकडे तुम्ही नव्या जोमानं, नव्या उमेदीनं या. एवढं बोलून मी थांबतो. थँक्यू.